नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजीतून एक छानशी गोष्ट शिकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे द गोल्डन फेदर. द गोल्डन फेदर म्हणजे सोनेरी पीस. चला तर मग काय आहे ही गोष्ट जाणून घेऊया. द गोल्डन फेदर. वन डे the queen was taking a walk in her garden when she found a big, beautiful golden feather. One day म्हणजे एके दिवशी the queen was taking a walk. was taking a walk म्हणजे फेरफटका मारत होती. in her garden तिच्या बगीच्यामध्ये. गार्डन म्हणजे बगीचा. when she found a big, beautiful golden feather. आणि त्यावेळी तिला सापडलं. फाउंड म्हणजे सापडलं. अ बिग मोठं, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, गोल्डन म्हणजे सोनेरी, फेदर म्हणजे पीस. तर या राणीला एके दिवशी आपल्या बागेत फेरफटका मारताना एक मोठंसं सुंदर असं सोनेरी पीस सापडलं. देन शी मेट अ लिटल मॅन. मग तिला एक छोटा बुटका माणूस भेटला. ही सेड तो म्हणाला, इफ यू गिव मी दॅट फेदर आय विल गिव यू 3 बिग डायमंड्स. पहा तो काय म्हणतोय. इफ म्हणजे जर. इफ यू गिव मी जर तू मला दिलंस. काय दिलंस? दॅट फेदर ते पीस दिलं. इफ यू गिव मी दॅट फेदर जर तू मला ते पीस दिलंस तर आय विल गिव यू मी तुला देईन 3 बिग डायमंड्स 3 मोठे हिरे देईन. डायमंड म्हणजे हिरा. डायमंड्स हे त्याचं अनेक वचन आहे. सॉरी सेड द क्वीन. राणी म्हणाली, सॉरी माफ कर बाबा, मला काही हे मंजूर नाही. बघा पुढं काय झालंय. देन शी मेट ॲन ओल्ड वुमन. मग तिला नंतर एक म्हातारी बाई भेटली. एक वृद्ध स्त्री भेटली. द ओल्ड वुमन सेड. ती वृद्ध स्त्री, ती म्हातारी तिला म्हणाली, इफ यू गिव मी दॅट फेदर जर तू मला ते पीस दिलंस तर आय विल गिव यू अ नेकलेस ऑफ 21 pearls. आय विल गिव यू मी तुला देईन. काय देईन? अ नेकलेस गळ्यातला हार देईन. ऑफ 21 pearls 21 मोत्यांनी बनलेला गळ्यातला हार देईन. बघा प्रत्येकजण ते सोनेरी पीस मिळवण्यासाठी काही ना काही त्या राणीला देण्याचा प्रयत्न करत आहे. पण राणी काय ऐकत नाही. सॉरी सेड द क्वीन. राणी म्हणाली, माफ कर, मला हे काही मंजूर नाही. पुढं काय झालंय. देन शी मेट द किंग. नंतर ती राजाला भेटली. द किंग सेड. राजा म्हणाला, इफ यू गिव मी दॅट फेदर जर तू मला ते पीस दिलंस तर आय विल गिव यू 99 गोल्ड कॉइन्स. जर तू मला हे पीस दिलंस, ते पीस दिलंस, इथं दॅट आहे त्यामुळं आपण ते असं म्हणूयात. ते पीस जर तू मला दिलंस तर
आय विल गिव यू, मी तुला देईन 99 गोल्ड कॉईन्स, 99 सोन्याच्या मोहरा, सोन्याची नाणी देईन. पण राणी काय ऐकते थोडीच. ती काय म्हणते, सॉरी सेड द क्वीन. कोणत्याही गोष्टीला जेव्हा आपण नकार देत असतो तेव्हा नुसतं सॉरी म्हटलं तरी त्यामध्ये सगळा अर्थ पूर्ण होतो. त्यानंतर आता पहा, ही राणी आपल्या राजपुत्राकडे जाते. तिला आता तिचा छोटासा लाडका राजपुत्र भेटतोय. देन शी मेट द लिटल प्रिन्स. लिटल म्हणजे छोटा, छोटा राजकुमार तिला भेटतोय. ही सेड, तो म्हणाला, ओ मामा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर. आता ओ मामा, अगं आई, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर. किती सुंदर आणि तेजस्वी असं हे पीस आहे ग. आता ह्या राणीनं खरं तर हे पीस आपल्या लाडक्या बाळासाठीच आणलंय. त्यामुळं तिने लगेच क्षणार्धात काहीही वेळ न दवडता ते पीस त्याला देऊन टाकलं. टेक इट माय डिअर सेड द क्वीन, कीप इट सेफ. आणि राणीनं काय सांगितलं, टेक इट माय डिअर, माझ्या लाडक्या घे, आणि कीप इट सेफ, आणि ते सुरक्षित ठेव. कीप म्हणजे ठेवणे, सेफ म्हणजे सुरक्षित. पहा, या गोष्टीमध्ये जेवढे अवघड शब्द आलेले आहेत ते मी इथं प्रत्येक पॅरेग्राफच्या खाली लिहिलेले आहेत. हे शब्दार्थ तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत. गोष्ट लिहिण्याची गरज नाही. आता ही गोष्ट आपण एकदा सलग वाचूया. अर्थ तर तुम्हाला समजलाच आहे. द गोल्डन फेदर. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक in her garden when she found a big, beautiful golden feather. Then she met a little man. He said, if you give me that feather, I will give you 3 big diamonds. Sorry, said the queen. Then she met an old woman. The old woman said, if you give me that feather, I will give you a necklace of 21 pearls. Sorry, said the queen. Then she met the king. The king said, if you give me that feather, I will give you 99 gold coins. Sorry, said the queen. Then she met the little prince. He said, oh mama, what a bright beautiful feather. Take it my dear, said the queen. Keep it safe. तर मित्रांनो, अशी होती ही आपली गोष्ट. राणीला ते सोनेरी पीस मिळाले. प्रत्येकानं त्या पिसाच्या बदल्यात काही ना काही देऊ केलं आहे. पण त्या राणीनं ते पीस कोणासाठी घेतलं आहे, आपल्या लाडक्या राजपुत्रासाठी. आणि तिनं त्या पिसाच्या बदल्यात प्रत्येकानं काही ना काही देऊ केलेली वस्तू नाकारलेली आहे. हीच तर आहे आईची माया. आता आपण या गोष्टीवर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. काही कृती आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली कृती आहे, लिसन केअरफुली अँड
नोट डाऊन इन फिगर्स द 4 नंबर्स इन द स्टोरी. काय सांगितलं आहे? तर ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका आणि गोष्टीत येणाऱ्या 4 संख्या इंग्रजी अंकात लिहा. तर तुम्हाला आता यासाठी गोष्ट पुन्हा वाचावी लागेल, ऐकावी लागेल बरं का. दुसरी कृती काय आहे पहा. लिसन टू द स्टोरी अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ डब्ल्यू. पहा, गोष्ट पुन्हा ऐका आणि त्यातील डब्ल्यू या अक्षरानं सुरू होणारे वेगवेगळे शब्द लिहून काढायचे आहेत. आणि तिसरी कृती अगदी सेम यासारखीच आहे, फक्त इथं डब्ल्यू या अक्षराऐवजी तुम्ही कोणतीही वेगवेगळी अक्षरं निवडायची आहेत. मग तुम्ही एल हे अक्षर निवडू शकता, बी हे अक्षर निवडू शकता, क्यू हे अक्षर निवडू शकता. कोणतंही एखादं अक्षर निवडा आणि त्या अक्षरापासून सुरू होणारे कोणते कोणते शब्द या गोष्टीमध्ये आलेले आहेत त्याची नोंद करा. लक्षात आलं तुम्हाला काय करायचं आहे ते? पहा बाळांनो, ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला वाचताही आली पाहिजे आणि ऐकून समजूनही घेता आली पाहिजे. त्याचबरोबर यात जेवढे काही अवघड शब्द दिलेले आहेत ते सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत. कराल ना नक्की?